मूळ राष्ट्रवादीचे काय असेल हे त्यांना बाजूला करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. आणि हे युतीमध्ये जे मिठाचा खडा जे कुणी टाकला असेल ते काँग्रेसच्या बी टीमने त्या ठिकाणी टाकलेला आहे, मी स्पष्टपणे सांगतो. आणि निश्चित हे त्यांच्याही नेतृत्वाच्या लक्षात आले. मी आवर्जून सांगतो, त्यांचाही देखील प्रयत्न होता, आमचा देखील प्रयत्न होता. पण ज्यांनी ह्या विषयामध्ये स्पष्ट भूमिका आहे, खरं तर मी म्हणायला पाहिजे आम्ही आमच्या स्वबळावर लढू, आमचा मोठा पक्ष आहे, आमचे प्रत्येक ठिकाणी 70 ठिकाणी उमेदवार आहे. पण एकदा देखील आपण या प्रमुख नेतृत्वाला विचारा की संभाजी पाटील किंवा आमच्या नेतृत्वापैकी कुणी, रमेश आप्पा असतील, अभिमन्यूजी असतील, अर्चनाताई असतील, यांनी कधीही हा शब्द वापरला नाही की आम्ही स्वतंत्र. आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता की सर्वांना एकत्रित घेऊन लढावं. पण हे अशा काही मंडळींमुळे आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण अनेक वर्षापासून काम करतोय आणि काँग्रेसची ही जुनी सवय आहे, काँग्रेसची जुनी सवय, ते स्वतःच्या बाजूने न खेळता विरोधकांच्या बाजूने देखील खेळण्याचा प्रयत्न करतात. आणि हा प्रयत्न त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांना असं वाटलं असेल की माणूस जुना आहे, यांच्या सगळ्या सवयी मला माहिती आहेत. अमित देशमुख, काँग्रेस पक्ष यांच्या सर्व सवयी आपल्याला माहीत असल्यामुळं ते लक्षात येत होतं की राष्ट्रवादीच्या मुखातून हे काँग्रेसचे शब्द ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की बाबा हे करण्यामध्ये चुकीचं आहे. आणि आम्ही सांगितलं की आपण प्रत्येक जण आपापल्या विचाराशी बांधिलकी आहेत, आपण आपल्या कार्यकर्ता आम्ही आमच्या पद्धतीने लढतो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढा. शिवसेनेसोबत देखील आमची बैठक झाली, शिवसेनेच्या सर्व नेतृत्वांसोबत बैठक झाली, त्यांच्यासोबतही सन्मानपूर्वक विषय झाला. त्यांच्या ज्या काही जागा होत्या ते शेवटच्या टप्प्यामध्ये, म्हणजे एक दिवस आधी असताना त्यांनी आम्हाला जागेची यादी दिली. मी देखील त्यांना सांगितलं की लास्ट मोमेंटला आपल्याला जागेची याच्यात होऊ शकत नाही, पण आम्ही शिवसेनेसोबत युतीमध्ये शिवसेना सोबत कशी राहील असा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की काही ठराविक जागा आहे तिथं त्यांनी निवडणूक कार्यकर्त्यांची इच्छा लढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत. आणि आम्ही त्यांच्यासोबत शिवसेनेसोबत आमची मैत्रीपूर्वक, म्हणजे काही मोजक्या जागेवर त्यांनी काही एक दोन प्रभागामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रस्त लढतील, पण बाकीच्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्वक आमची त्या ठिकाणी ती लढाई असणार आहे. पण जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना आणि भाजप अशाच पद्धतीने आम्ही युती म्हणून पुढे जाण्याचा आमचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. प्रत्येक 2 जागा त्या ठिकाणी असतील. आम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये सत्तेमध्ये असताना एकत्रित काम करू अशी देखील भूमिका झाली. त्यांच्या प्रदेशाच्या नेतृत्वाने देखील ह्या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी देखील सांगितलं की कार्यकर्त्यांचा जिथं आग्रह आहे त्यांना मैत्रीपूर्वक लढू द्या, पण आपण महायुती म्हणून महायुती म्हणजे शिवसेना भाजप युती म्हणून आपण पुढे जाऊया असं देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आरपीआयच्याही नेतृत्वांसोबत चर्चा झाली. त्यांनी काही जागा, काही नावं सुचवले. सिम्बॉलमध्ये आपल्याला कुठे येऊ नये म्हणून त्यांच्या सुचवलेल्या नावांना सोबत घेऊन आणि भविष्यात टॉपमध्ये जे काही संधी देत असताना आरपीआय आणि आमच्या घटक पक्षांना आम्ही त्या ठिकाणी घ्यायचा असा देखील आपण निर्णय केलेला आहे. या सर्व चर्चेमध्ये काम करत असताना आमचे भाजपचे सर्व म्हणजे आमदार असतील, माननीय परत एकदा रमेश आप्पा कराड, अभिमन्यूजी पवार, बसवराज पाटील, त्याच्यानंतर अर्चनाताई आणि अजित पाटील जवळकर, आमची स्टर्निंग कमिटी होती. सर्व निर्णय आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून एक विचाराने त्या ठिकाणी निर्णय. कशा पद्धतीने युती होणार आहे, कसे जागा वाटप झालेलं आहे, शिवसेना किती लढणार आहे आणि भाजप जागा किती लढणार आहे? मी सांगितलं ना, काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्वक दोस्ती मी कुस्ती असं काही आमचं असणार, पण बाकीच्या याच्यामध्ये आम्ही एकत्रित. भाजप 70 जागा, भाजप 70 जागा, भाजप सर्व जागा. काँग्रेस एवढी पॉवरफुल आहे का? म्हणजे तुमची भाजप आणि इतर पक्षाची जी महायुती आहे, राज्यात एकत्र आहात, केंद्रात एकत्र आहात, काँग्रेस फार खिळखिळी करून टाकली असं सगळे बोलतात. लातूरमध्ये एवढी स्ट्रॉंग आहे की ते तुमच्या युतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी त्याचा शोध घ्यावा. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत मधला विषय आहे. नेतृत्व जर तयार असेल आणि नंतर काही मंडळींना असं वाटत असेल होऊ नये, मी आपल्याला देखील माहिती आहे स्पष्ट भूमिकेमध्ये ज्यावेळेस नगरपालिकेची होती, ज्यांनी जे बोलले त्यांना स्पष्ट आपण त्यांच्यावर विरोध केला. आज देखील मला नेतृत्वाने विरोध केला असता तर मी त्यांचं देखील नाव घेतलं असतं. आज मी त्यांचं नाव नाही घेत आणि मी त्यांनी जे त्यांची भूमिका सकारात्मक पद्धतीची भूमिका होती ती देखील आपल्याला सांगितली. कुठल्या जागामुळे फिसकटले सोबत असणारे जी लोक जागा कुठल्या जागेवर त्यांनी डायरेक्ट 34 जागा मागत होत्या. त्यांनी सांगत होते की बाबा 14, 15, 16, 17
अशा ह्या जागा जिथं सिटिंग जागा आहेत त्या ठिकाणी त्यांनी टाकली. ज्यांच्यामध्ये युती फिसकटली ना हे सोबत म्हणजे कोण आहेत ते आता नुकतंच राष्ट्रवादीत आलेले आहेत की काय जुन्यापैकी? नाही, मी काय म्हणतो की त्यांचे जे प्रमुख नेतृत्व आहेत, बाबासाहेब पाटील असतील, विक्रमजी काळे असतील आणि माननीय संजय बनसोडे साहेब असतील, या तिघांची सकारात्मक पद्धतीची भूमिका होती. त्यांना सोडून मला असं वाटतं की मी कोणाचं नाव घेऊ नये असं वाटतं. एवढं प्रभावी कोण आहे? हे त्यांनी सांगावं की त्यांच्यामधील त्यांच्या नेतृत्वापेक्षा प्रभावी असं कोण झालं. भाजप एवढा मोठा पक्ष होता इथे, संख्याबळ जास्त होतं महानगरपालिकेत. आपण स्वतःहून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे गेला होता, शिवसेनेच्या नेत्याच्या कार्यालयात आपण गेला होता, तरी देखील मिठाचा खडा काँग्रेसच्या बी टीमने टाकला असं आपण म्हणताय. मग एवढी काँग्रेसची बी टीम अग्रेसिव्ह आणि मोठी झाली का? मी आपल्याला एक सांगतो, कधी आपण एक पिक्चर पाहिलाय का, चायना गेट? किती जणांनी पाहिलं असेल? चायना गेट पिक्चर मध्ये एक तो जो विलन असतो तो एक डायलॉग मारतो. म्हणजे मी हे काँग्रेस पक्षासाठी आपण जे म्हणतात ना, आमची ताकद असली, आमचं संघटन चांगलं असलं, सर्व चांगलं असलं, आम्ही फार विनम्रतेने आम्ही त्यांच्याकडे सगळ्यांकडे ठेवलो होतो आणि प्रामाणिकपणे सर्व केंद्रात असेल, राज्यात असेल, सर्व सत्ता केंद्रात असताना देखील आम्ही व्यक्तिशः तुम्ही विचारलात, मी किमान त्यांच्या घरी प्रत्येकाच्या इथं किमान 5-6 वेळेस मी गेलो आणि मी ह्याच्यामध्ये असं मानलं नाही की मी आमदार आहे, मी माझी मंत्री, असं कधीच नाही. एकत्रित राहावं हीच भूमिका होती. चायना गेट मधला जो डायलॉग आहे, तुम्ही म्हटलात की काँग्रेस पक्ष एवढा प्रभावी, तुमच्यापेक्षा प्रभावी राहिला का, बी टीम. तर तो विषय असा आहे की त्या चायना गेट पिक्चर मधला एक डायलॉग आहे. विलन म्हणतो हिरोला, तुम मुझसे लढने की ताकत तो जुटा लोगे पण मेरे जैसा कमीना पण कहा से लावोगे. त्यांच्यासाठी आहे. आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो, आमची ताकद एकट्ठा झाली, पण जो आहे ना मिठाचा खडा, हे आम्हाला जमलं नाही. निष्ठावंतांना तिकीट मिळणार नाही असे नाराजीचा सूर आहे. अनेक जण पक्षाचे राजीनामे देतात, त्याच्याकडे कसं बघतात? भाजप मी आपल्या खात्रीने सांगतो, निष्ठावंतांना आणि भाजपमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाला घेऊ आणि ज्यावेळेस यादी आपण पाहाल, आपण निश्चित म्हणणार, मला माहित नाही कुठं कसं काय, पण आपण निश्चित म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम निष्ठावंतांना डावललं जाणार नाही. यादी आहे का? नाही सर, 4 वाजता. सर, आता काही तास उरलेले आहेत, जी काही उमेदवारांची यादी आहे ती कधी येईल आणि विशेषतः काँग्रेसमधून भाजपमध्ये जे प्रवेश केलेले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी जे लक्ष्मण कांबळे त्यांची उमेदवारी कापली गेल्याची जी चर्चा आहे, तर त्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे का, किंवा प्रवेश देताना त्यांना शब्द दिला होता असे त्यांनी सांगितलं? आमचे लक्ष्मण कांबळे हे अनेक वर्ष झालं एक चांगला दलित समाजातला कार्यकर्ता, या शहरामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याकडे बघून पक्षामध्ये आपण त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आमच्या रचनेमध्ये, आमच्या यादी, आपण ज्यावेळेस पक्ष संघटना ज्यावेळेस यादी जाहीर करते, नावं जाहीर करतात, हा अधिकार आमच्यापैकी कुणालाच नाही ही सांगायचं. आम्ही इथून नावं निश्चितपणे पाठवतो, त्यांच्याबद्दल त्यांची तपासणी, त्यांचा सर्वे हा पक्षाच्या रचनेतून एक थर्ड पार्टी अनालिसिस प्रत्येकाचं केलं जातं. प्रत्येकांमध्ये क्षमता असते, पण जागा एकच असते एखाद्या व्यक्तीला संबंधित. तेव्हा मी आज या परिस्थितीला मी 3च्या नंतर निश्चित सांगेल की उमेदवारी कोणाची, कारण जी यादी आहे पक्षश्रेष्ठींनी नावं घेऊन आले, त्यांनी बंद पॉकेटमध्ये त्याच्यासोबत एबी फॉर्म त्यांनी लावले आणि एबी फॉर्म दाखल करण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून. पण काँग्रेसमधून आलेले जे लोक होते त्याच्यामुळे निष्ठावंत नाराज झालेत ना. बघा, मी आपल्याला सांगतो की काही जागा अशा असतात की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं नसतं किंवा त्या ठिकाणी आपण अडचणीत असतो, त्या ठिकाणी एखादं चांगलं नाव असतंय. आपण 100% म्हणत असताना एखादा चांगला व्यक्ती आला तर त्याला स्वीकारणं आणि त्याला संधी देणं, पण कुणाला डावलून संधी देणं असं नाही झालेलं. जिथं भाजपचा कार्यकर्ता तिथं भाजपचाच कार्यकर्ता लढतोय, जिथे एखादा चांगला पदाधिकारी कार्यकर्ता आला असेल आम्ही त्या ठिकाणी त्याला संधी दिली. उमेदवाराची यादीवर कुणाचा प्रभाव असेल? जनतेचा, कुणाचाच नाही. मी आपल्याला सांगतो, जेवढ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीचा अर्ज केला होता त्या सर्वांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठीकडे पाठवलेले आणि त्याच्यातून नाव निश्चित केलं. भाजप हा भाजपनं एबी फॉर्म
शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने जे कोणते दिले सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यात तुम्ही यशस्वी झाला असं वाटतं? पक्षांतर्गत जी बंडखोरी होणार होती किंवा होईल, नाही असं मी खात्रीने सांगतो की त्या ठिकाणी असं काही होणार नाही. सर, भाजप हा शिस्तीचा पक्ष मानला जातो. लक्ष्मण कांबळेंनी जे इथे येऊन काही लोकांना समर्थक आले होते, यामुळे या पक्ष लाईव्ह फोन जी जी मला एक बोलले जी जी आपल्याला ते जी 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 बिलकुल मला तसं नाही त्यांनी पहिले ते शूटिंग घेतलं. मी बोलतो मी करतो मी लगेच नाही व्यवस्थित आहे काय अडचण नाही 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 जी जी भाजपाला यश मिळेल वाटतंय पालिका निश्चित चांगलं यश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला. 70पैकी मी आज कोणतीही जागा जाईल असं म्हणू शकत नाही, पण किमान मी आपल्याला सांगू शकतो, खात्रीने सांगू शकतो की we will be 50+. नगरपालिका निवडणूक आहे निर्विवाद 50 अधिक जागा भारतीय जनता पार्टी. नगरपालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळालं होतं. निलंग्याच्या विजय रॅलीमध्ये तुम्ही तिथेच रणशिंग फुकून टाकली. अजून निवडणूक संपलेली नाही. काय म्हणता येईल आपण? कुठून एवढा कॉन्फिडन्स? नाही आता लातूर जर पूर्ण तळ ठोकून जर तुम्ही निलंग्यात बसला असता तर निकाला दिवशी तरी किमान सांगा वी आर कमिंग. गर्जना होती. नाही लोकांच्या मनातली भावना व्यक्त केली की लातूर काय म्हणतंय, लातूर कमळ म्हणतंय. आणि मी आपल्याला सांगतो, आम्ही विकासाचाच वारसा घेतलाय. आज देखील आम्ही लोकांच्या समोर जात असताना विकासाचा वारसा घेऊन जाणार आहे. मोदीजींचा विकास आहे, देवेंद्रजींचा विकास आहे, आणि तोच घेऊन आम्ही खाली जनतेपर्यंत घेऊन जाणार आहे. आज मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये समोर जात असताना काँग्रेस पक्षाने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बँकेमध्ये गेल्यानंतर एखादा चेक आपण कॅश करतो, परत तो चेक कॅश होतो का? नाही होत ना. तरी लातूरच्या जनतेची लिबर्टी अशी मानावं की 2दा-3दा चेक कॅश करून दिले. किमान ह्या गोष्टीची तरी कदर इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वाने करायला पाहिजे होती आणि जनतेसाठी वेळ द्यायला पाहिजे होता. कामं तर आम्ही समजू शकतो, जो व्यक्ती ज्या जनतेने निवडून दिला त्याला वेळ देऊ शकत नाही, तो व्यक्ती काय विकास करणार आहे हेच मला बोलायचं. काँग्रेसच्या वतीने 12ला 0 होता, 17ला हिरो झाला, 26ला 50+ हाफ सेंचुरी. भाजप निलंगेकर आणि देशमुख असं काही आहे? नाही नाही असं काही ही लढाई नाहीये. निलंगेकर देशमुख लढाई निलंग्यात संपली. आता इथं जी लढाई असणार आहे ती फक्त आणि फक्त आम्ही काय करणार आहे, लातूरला काय देणार आहे. जे मोदीजींचा विकासाचा एजेंडा, देवेंद्रजींचा विकासाचा एजेंडा, हा आम्ही समोर घेऊन जाणार आहे. आणि आमचं एक सिंपल वर्ड आहे की कमळ हे आमचं केंद्र असणार. 12 डिसेंबरचा एक आदेश निघाला सरकारने, जे की अतिक्रमण धारक जे काही लोक आहेत, जे लोक नगरसेवक आहेत वगैरे, आणि त्यांचं जर सिद्ध झालं तर ते नगरसेवक पद रद्द होईल असं.
तर नेमका फायदा आता भाजपला आहे का काँग्रेसला होणार आहे? नाही, आता ह्याच्यामध्ये ज्यांचं इलिगल असेल त्यांच्यावर ऍक्शन व्हायलाच पाहिजे. ते कोणत्या पक्षाचं ह्याच्याशी घेणं देणं नाही. कुणी चुकीचं काम केलं असेल, कुणी अनाधिकृतपणे केलं असेल, त्याच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे आणि त्याचं समर्थन आम्ही देखील करू. मागील अनेक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीने जनतेचा जाहीरनामा म्हणून मागवण्यात येतात काही सूचना या. भाजपा असा काही जाहीरनामा काढणार आहे का? काय विषय असतील का? परत एकदा मुतारीवरच राजकारण होणार आहे इथे? नाही, आम्ही काय म्हणतोय लातूर हे आमचं टॅगलाईन असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून लातूर काय म्हणणार आहे तो आमचा जाहीरनामा असणार आहे. ही निवडणूक तुम्ही प्रतिष्ठेची केली असं आहे. हे प्रत्येक निवडणूक मी प्रतिष्ठेची आहे. याच्या अनुसरून दुसरा एक प्रश्न आहे. जिल्हा बँकेची सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे आणि अचानक त्यांनी ती सगळ्या जिल्हा बँक ज्या आहेत इतर जिल्ह्यातल्या तर तिथे 38 वर्ष वय आहे लिपिक पदासाठी आणि तेच 30 वर्ष वय ठेवलेलं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याबद्दल काही आपण बघणार आहेत का? नाही, जिल्हा बँक हे पूर्वीपासून त्यांच्या सोयीप्रमाणे जसं पाहिजे त्या गोष्टी त्यांची जे माणसं बसवायचे त्या पद्धतीनेच करतात. कधी कधीच कोणती गोष्ट जनतेच्या हितात केलेली नाही असं मला. बरं, बँक हा विषय घेऊन येणार आहे निवडणूक. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने सोबत याची इच्छा व्यक्त केली, अजित पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार त्यांना सोबत घेणार. नाही, हा विषय आता आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणून करतो. आमची जी स्टँडिंग कमिटी आहे, आम्ही सर्वजण एकत्रित मिळून आमचा जो निर्णय असेल आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीला कळवतो. या